ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता कोर्टामध्ये पोहोचताच आता लग्न करण्यासाठी अश्विन आणि तन्वी हे आता रजिस्टरवर सह्या करण्यासाठी पुढे येतात. पण त्याच वेळेस आता प्रतिमा म्हणते की आत्ता ऐन वेळेला रविराज, अर्जुन किंवा सायली तिघांपैकी कोणीही इथे येऊन लग्न मोडू शकत नाही. तेव्हा आपण त्यांना फोन करून सांगूयात का? ते आल्यानंतर मग लग्न तर झालेलं असेल. पण त्याच वेळेस आता कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की नाही प्रतिमा, अगोदर सगळी आपण लिगल प्रोसिजर करून मग त्यांना फोन केला तरी चालेल, पण आत्ता त्यांना काही कळता कामं नाही असे म्हणत जेव्हा आता तन्वी ही रजिस्टरवर सही करण्यासाठी आता पुढे येते, त्याच वेळेस इकडे आता मात्र ॲटो रिक्षातून सायली ही तिथे आलेली असते आणि अर्जुन हा तिथेच कोर्टामध्ये असतो. पण सायली ज्या वेळेस आता कोर्टामध्ये आतमध्ये येऊ लागतात त्या अगोदरच अर्जुनने सगळं काही करून ठेवलेलं असतं आणि सायलीला आतमध्ये जाऊ न देताच आतमध्ये तन्वी आणि अश्विनचे लग्न कसे मोडते याचा आता दोघीही कशी मजा बघतात. कुणाच्याही समोर न जाता अर्जुन हा कसे आता तन्वी आणि अश्विनचे लग्न मोडतो आणि सगळं झाल्यानंतर अर्जुन आणि सायली पुन्हा सगळ्यांच्या अगोदर कसे घरी येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तन्वी ज्यावेळेस रजिस्टरवर सही करत असते त्यानंतर अशा कोणत्या 3 भयानक घटना घडतात जेणेकरून तन्वी आणि अश्विनचे लग्न मोडते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता पूर्णाजी आणि कल्पनाने प्रतिमाला हे तन्वी आणि अश्विनच्या लग्नासाठी तयार केलेलं असतं. रविराजच्या परवानगीशिवाय हे लग्न करण्यासाठी प्रतिमाला खूप आता शिताफीने सगळ्यांनी तयार केलेलं असतं. प्रतिमा विचार करते की अश्विन तर खूप खरंच चांगला मुलगा आहे, डॉक्टर आहे, प्रत्येक गुण त्याच्यातला चांगला आहे आणि अश्विनसारखा मुलगा तन्वीला मिळणार तरी कुठं असा विचार आता प्रतिमाने केलेला असतो. रविराजांच्या मनात काही दिवसापासून राग तर आहेच, पण काही काळानंतर तो राग आपोआप शांत होईल आणि तन्वीचंही चांगलं झालेलं असेल असा विचार करून प्रतिमाने सहजच आता परवानगी देऊन टाकलेली असते. त्या पाठीमागे मात्र खूप सारं षडयंत्र असतं, कारण प्रतिमासुद्धा हुशार असते. दूरदृष्टीचा प्रतिमाने आता विचार केलेला असतो. कारण ज्या वेळेस प्रतिमा ही नाश्ता करण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते त्यावेळेस आता कल्पना, पूर्णाजी, प्रियाचं सगळं बोलणं प्रतिमाने ऐकलेलं असतं. प्रतिमा विचार करते की जरी आपण आत्ता यांना नकार दिला तरीसुद्धा हे गुपचूप जाऊन तन्वी आणि अश्विनचं लग्न लावतीलच, त्यापेक्षा आपण यांच्यासोबत असून यांचा बरोबर कार्यक्रम करायचा असे आता प्रतिमाने ठरवून लग्नाला होकार दिलेला असतो. प्रतिमाने इकडे लग्नाला होकार देताच इकडे आता पूर्णाजी, कल्पना खुश होऊन घरी येतात. अश्विनसोबत आणि प्रतापसोबत कल्पना पूर्णाजी लग्नाचा पूर्ण प्लान करून दुसऱ्या दिवशी आता निघालेले सुद्धा असतात. इकडे मात्र सायलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असते आणि ज्या वेळेस आता कल्पना आणि प्रताप हे घरातून निघतात त्यावेळेस माझ्या मैत्रिणीचा एक साखरपुडा आहे असे कल्पना सांगून आता जाऊ लागते. पण त्याच वेळेस आता कल्पनाला ठसका लागल्यामुळे कल्पना सोफ्यावर बसते आणि त्याच वेळेस कल्पनाचा मोबाईल मात्र तिथे राहिलेला असतो. तर इकडे आता तन्वीला घालण्यासाठी मंगळसूत्र घेत असताना त्या मंगळसूत्राची आता पावती ही अश्विनच्या हातातून तिथेच आता खाली पडलेली असते. अश्विन तसाच पुढे निघून गेलेला असतो आणि सायलीला अखेर ती पावती देखील सापडलेली असते. आणि आता इकडे कल्पनाचा मोबाईल तिथे असताना कल्पनाच्या मोबाईलवर फोन येतो आणि त्या फोनवरती आता कल्पनाने मिठाई आणि हार सगळं काही मागवलेलं असतं. तेव्हा तो मुलगा म्हणतो की नक्की आता हे कुठं पाठवायचं, सुभेदारांच्या घरी की किल्लेदारांच्या घरी? तेव्हा आता सायलीला सगळं काही समजलेलं असतं आणि अश्विन आणि तन्वीचं लग्न आता सगळेजण गुपचूप करत असल्याचे सायली समोर येताच वाऱ्याच्या वेगाने आता सायली ही कोर्टामध्ये निघालेली असते.
इकडे आता सायली रस्त्याने जात असताना अर्जुनला फोन करते, पण आता अर्जुन काही फोन उचलत नसतो आणि योगायोगाने अर्जुन देखील त्याच्या कामासाठी कोर्टात आलेला असतो. अर्जुन आता कोर्टात आलेला असताना इकडे आतमध्ये आता विवाह नोंदणी कार्यालयामध्ये सगळेजण तिथे जमलेले असतात आणि एकापाठोपाठ एक आता नंबर येत असतात. त्याच वेळेस अर्जुन आता कोर्टामध्ये कामकाज करत असताना अर्जुनला फोन येतो. अर्जुन बोलण्यासाठी थोडा बाहेर येतो. त्याच वेळेस तन्वीला देखील फोन येतो आणि तन्वी बोलण्यासाठी बाहेर येते आणि त्याच वेळेस अर्जुन हा पाठमोऱ्या तन्वीला बघतो. पाठमोऱ्या तन्वीला बघताच मात्र अर्जुनच्या मनात लगेचच शंकेची पाल चुकचुकते आणि ही तन्वी तर असू शकते असा विचार करून अर्जुन हा एकटक नजरेने आता तन्वीकडे बघत असतो. तन्वी आता मोबाईलवर तिचं बोलणं बोलून झाल्यानंतर पुन्हा आतमध्ये जाते, तर अर्जुन हा लगेचच आतमध्ये डोकावतो. तेव्हा आता आतमध्ये डोकावताच अर्जुनला भयानक धक्का बसतो. आतमध्ये बघतो तर का मॉम, डॅड व प्रतिमा आत्या सगळेजण आता तिथे जमलेले असतात आणि अश्विन आणि तन्वी हे आता लग्नाच्या ड्रेसमध्ये तिथे उभे असतात. त्यांना बघून नक्कीच हे सगळेजण आता तन्वी आणि अश्विनचं या कोर्टामध्ये येऊन रजिस्टर मॅरेज करतायत हे अर्जुन आता समजून चुकलेला असतो. आणि इकडे आता मात्र अर्जुनचा फोन लागत नसल्यामुळे सायलीला काळजी लागून राहिलेली असते. तशीच सायली आता ॲटो रिक्षातून कोर्टाकडे येत असते. इकडे आता अर्जुनला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. अर्जुनकडे आता वेळ कमी असतो आणि अशा परिस्थितीत आता हे लग्न थांबवायचं कसं असा विचार आता अर्जुन करू लागतो. अर्जुन विचार करतो की आत्ता जर आपण समोर गेलो तर आपल्याच्याने हे काही ऐकणार नाही. आपला अगोदरच यांना राग आहे आणि आपण जरी यांच्या समोर गेलो तरीसुद्धा आपल्याला हे लग्न थांबवता येणार नाही. काय करावं असा विचार करत आता पटकन अर्जुनच्या लक्षात येते, इथे जर सगळेजण लग्नासाठी जमलेत पण यांच्यामध्ये सिनियर नाही आहे, रविराज नाही आहे, तेव्हा नक्कीच हे रविराजला यांनी या लग्नाबद्दल सांगितलं की नाही असा आता अर्जुनच्या मनात विचार येतो. आणि ताबडतोब अर्जुन आता रविराजला कॉल करतो. रविराज हा आता बाहेरच असतो आणि इकडे रविराज हा त्याचे आवरून आता घरी येतो. तर घरी येताच आता रविराज सुमनला म्हणतो की अगं सुमन, प्रतिमा, तन्वी गेल्या कुठे? तेव्हा सुमन म्हणते की तुम्हाला माहिती नाही का, आज सकाळीच प्रियाच्या कॉलेजमध्ये फॅशन शोचा कार्यक्रम होता आणि तन्वी तिकडे गेली. तर लगेचच आणि प्रतिमा, तर आता रविराज ते ऐकताच थोडा डचकतो. सुमन म्हणते की प्रतिमा वहिनी त्यांच्या मैत्रिणीचा साखरपुडा होती तिकडे गेली. रविराज म्हणतो की पण मग मला प्रतिमाने फोन करून का नाही सांगितलं? आता प्रतिमाने फोन करून आपल्याला एवढी महत्त्वाची बातमी कळवली नाही, प्रियाने फोन केला नाही. रविराज आता मात्र चांगलाच डचकतो. पण त्याच वेळेस आता अर्जुनचा रविराजला फोन येतो आणि लगेच आता अर्जुनचा फोन आलेला बघून रविराज म्हणतो की अर्जुनचा फोन. रविराज आता फोन घेतो तर लगेचच अर्जुन म्हणतो की सिनियर तू कुठेस? रविराज म्हणतो मी घरी आहे. काही काम होतं का रे अर्जुन? तर अर्जुन म्हणतो असं कसं, तू घरी आहे आणि इकडे तुझ्या मुलीचं लग्न लागण्याची तयारी सुरू आहे. ती ऐकताच आता रविराजला धक्का बसतो. रविराजच्या काळजाचा ठोका चुकतो. अर्जुनला मोठ्याने ओरडत रविराज म्हणतो, अर्जुन काय बोलतोयस तू, तुला कळतंय का काही? तर आता अर्जुन म्हणतो सिनियर, अरे मी आता तन्वीचं लग्न लागणार आहे आणि तन्वीचं लग्न होणार आहे, मी समोर आहे, तू मला फक्त इथे दिसला नाही म्हणून मी तुला कॉल केला. रविराज म्हणतो कुठेस तू, कुठून बोलतोयस? तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मी कोर्टातून बोलतोय. तन्वी ही रजिस्टर मॅरेज करण्यासाठी कोर्टात आली. ते ऐकताच आता रविराज म्हणतो काय? तर अर्जुन म्हणतो हो, वेळेच्या अगोदर आणि तू जर इथे आला तर कदाचित तुला हे लग्न बघायला मिळेल, नाही तर तुझ्या आशीर्वादाबिगरच हे लग्न झालेलं असेल. आता रविराजला राग येतो. रागाच्या भरात वाऱ्याच्या वेगाने रविराज हा त्याच्या गाडीतून कोर्टामध्ये पोहोचलेला असतो. अर्जुनने हे सगळं ज्यावेळेस प्रियाला फोन आलेला असतो त्यावेळेसच आता हे सगळं अरेंज केलेलं असतं. अर्जुन आता बिनधास्त असतो. अर्जुनला माहीत असतं की लग्नाच्या अगोदर रविराज इथे पोहोचणार म्हणजे पोहोचणार. त्या अगोदरच आता इकडे सायली ही कोर्टात आलेली असते आणि सायली ही कोर्टामध्ये येताच आता वर
चौकशी करून विवाह नोंदणी कार्यालयाकडे धाव घेते. त्यानंतर मात्र इकडे आता तो ऑफिसर सह्या करण्यासाठी नवरा आणि नवऱ्या मुलीला म्हणजे अश्विन आणि तन्वीला बोलावतो आणि म्हणतो की आता तुम्ही या रजिस्टरमध्ये सह्या करा. तर लगेचच तन्वी खुश होते आणि हसतच तन्वी पटकन ते रजिस्टर आपल्याकडे ओढते आणि त्या रजिस्टरमध्ये तन्वीने सही केलेली असते आणि तन्वीने सही करताच आता अश्विन सही करणार तोच त्या ठिकाणी रविराज आलेला असतो. आणि इकडे जेव्हा सायली ही त्या ठिकाणी आलेली असते त्याच वेळेस अर्जुन सायलीला आपल्या बाजूला ओढून एका बाजूला आणतो. इकडे आता रविराज तिथे येताच इकडे आता अश्विन सही करणार तोच आता रविराज अश्विनला थांबवतो आणि म्हणतो थांब. सगळेजण आता रविराजला बघतात आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. रागाच्या रुद्रावताराने पुढे येत रविराज म्हणतो की हे काय चाललंय. तर आता प्रतिमा आता घाबरलेलीच असते. तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की रविराज, अश्विन आणि तन्वीचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि तुझ्या मनात थोडासा राग होता म्हणून आम्ही प्रतिमासोबत यांचं लग्न करण्यासाठी इथे आलोय. मला माहिती आहे तुझा राग आहे रविराज, पण तुमचा राग लवकरच जाईल आणि अश्विन हा खूप चांगला मुलगा आहे. मला तन्वीला अर्जुनची बायको बनवता आलं नाही रविराज, तेव्हा माझी नात सून करण्यासाठी मी माझ्या अश्विनचा हात तन्वीच्या हातात देत आहे. तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णाजी, हे करताना तू कुणाला विचारलंस. आणि ते ऐकताच आता सगळेजण गप्प बसतात. रविराज म्हणतो की मी तन्वीचा बाप आहे. जन्म दिलेल्या बापाशिवाय तुम्ही माझ्या मुलीचं लग्न लावता कसा आणि तुम्हाला कोणता अधिकार दिला यासाठी मी तुम्हाला कोर्टात सुद्धा खेचू शकतो. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. रविराज आता रागाने प्रतिमाकडे बघतो आणि म्हणतो की प्रतिमा, एवढी मोठी तू सरती सुरती आई आहेस आणि एवढं सगळं असताना मला एकदा देखील तुला सांगावंसं वाटलं नाही. तर आता प्रतिमासुद्धा आता घाबरलेली असते. प्रतिमा म्हणते मी तुम्हाला सांगणारच होते आणि याचा मी विरोध देखील केला होता, पण कल्पना आणि पूर्णाजीचा हा प्लान होता. तुम्हाला सांगू नये यासाठी त्यांनी मला बजावलं होतं. मी तरी काय करणार. तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा तू काय बोलतेस. अगं तू तन्वीची आई आहेस आणि मी जन्मदाता बाप. असं असताना तुला योग्य विचार तुझ्या डोक्यामध्ये आला नाही का. तुला मला सांगावंसं कसं नाही वाटलं. आणि आता लगेचच रागाने रविराज हा तन्वीकडे बघतो. तेव्हा आता तन्वी म्हणते की बाबा मला माहिती तुमचा यांच्यावरती राग आहे, पण अर्जुनचं आणि माझं लग्न झालं नाही. पण आता तरी तुम्ही यामध्ये आडकाठी करू नका. अश्विन खूप चांगला मुलगा आहे आणि अश्विनचं देखील माझ्यावर प्रेम आहे. पूर्णाजीचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला आता अश्विनसोबत लग्न करू द्या आणि त्या घरची सून होऊ द्या. आत्तापर्यंत माझ्या लग्नात खूप काही विघ्न आलीत, पण आता मी हे लग्न माझ्या मर्जीने करत आहे असे आता प्रिया रविराजला सांगताच आता रविराज तडकन प्रियाच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की तुला इज्जत नसेल, पण प्रिया मला इज्जत आहे. 17 वेळेस किती वेळेस यांनी तुझा अपमान केला, लग्न मोडलं. आपण काय असे रस्त्यावरती पडलेलो आहोत का. आणि पुन्हा तू त्या घरची सून होण्याची अपेक्षा करतीस तरी की कशी. असे म्हणत आता सनकन आता रविराजने प्रियाच्या कानाखाली मारलेली असते. प्रिया आता ऐकत नसते. प्रिया म्हणते बाबा तुम्ही आज काही जरी केलं ना तरी मी अश्विनसोबत लग्न लावणार म्हणजे लावणार. तर आता रविराज म्हणतो बघतो ना तू कसं अश्विनसोबत लग्न करते. त्यानंतर लगेचच तन्वीचा हात ओढून रविराज आता फळफटत आता तन्वीला तेथून घेऊन जाऊ लागतो. जात असताना रविराज अश्विनकडे बघतो आणि म्हणतो की बघून घेईल. आणि लगेच आता तन्वीला घेऊन जाता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. अर्जुन आता पटकन सायलीला म्हणतो सायली तुम्ही इकडे आडबाजूला या, आपल्याला कुणी बघायला नको. आणि लगेच आता अर्जुन आणि सायली तेथून पळता पाय घेतात आणि गुपचूप घरी आलेले असतात. इकडे आता रिकाम्या हाताने पूर्णाजी, कल्पना, अश्विन, प्रताप तिघेही घरी येतात. सायली आता किचनमध्ये असते तर अर्जुन हा सोफ्यावर बसून चहा पित असतो. जसं काही आपल्याला काही माहितीच नाही. सगळेजण आता त्यांचे चेहरे पाहण्यालायक झालेले असतात. तिरप्या डोळ्यांनी अर्जुन त्यांच्याकडे बघतो तर सगळेजण मानाखाली घालतात. तेवढ्यात आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि हे तर इथे अगदी मजेत आहेत आणि हे तर कुठेच गेले नाही, यांना काहीच माहीत नाही वाटतं. असे
आता सगळ्यांनाच वाटते आणि सगळेजण आतमध्ये निघून जातात आणि इकडे रविराजने मोक्याच्या वेळेस येऊन तन्वी आणि अश्विनचं लग्न मोडलेलं असतं आणि अर्जुनने एकाच फोनने सगळा काही कार्यक्रम केलेला असतो आणि आत्तापर्यंत सायलीचा संशय खरा निघालेला असतो आणि इकडे आता सायली ही खुश झालेली असते आणि अर्जुनने मोठ्या हुशारीने आता तन्वी आणि अश्विनचं लग्न होण्यापासून थांबवलेलं असतं आणि दोघांचंही लग्न मोडलेलं असतं. तेव्हा आता घरी येताच रविराज हा आता प्रियाला कोणती शिक्षा करणार, पण त्या अगोदर मात्र आता प्रिया ही अश्विन बरोबर सुद्धा लग्न करू शकली नाही आणि सुभेदारांच्या घरात ती जागा मिळू शकली नाही. यामुळे आता महिपतला ही बातमी जेव्हा नागराज सांगणार तेव्हा आता महिपत हा कशी नाचून पुन्हा आता प्रियाला किडनॅप करून प्रियाची कवटी कशी फोडणार आणि प्रियासला अगोदर कोणती शिक्षा देणार हे बघणे मनोरंजक ठरणार आहे. तेव्हा आता सुरुवातीला पहिली शिक्षा रविराज आता प्रियाला कोणती देतो, तर त्यानंतर नागराज हा आगीत तेल ओतून महिपतला सगळी हकीकत सांगून आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य महिपत आता किल्लेदारांच्या समोर आणणार का आणि प्रियाचं भांडं फोडून प्रियाचं पितळ उघडं पाडत प्रियाला आता किल्लेदार म्हणजे रविराज हा कसा बाहेरचा रस्ता दाखवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.